नमस्कार मंडळी, आमच्या आहोंचं बघा काय कारागिरी चालली आहे इकडे. ते लावायचे, हा लावायचे आता आज लावून टाकू. घरासमोर ना निशिगंधाचे कण लावायचे आहेत गुलाबाच्या मधोमध बरोबर. तर त्यासाठी त्यांनी खोदणं आणि लावण्याचं म्हणजे कंद लावण्याचं सुरुवात केली. तर मी म्हटलं चला आता हे गवत दिसतंय ना तेवढं काढून घेऊया, म्हणजे समोरचं काढलं जाईल. आणि इकडे बघा कंद पण छान असे लावून झालेले आहेत. जवळजवळ 5-6 कंद होते तेवढे सगळे लावले. थोडंसं खत वगैरे टाकलं ना तर पटकन असं झाड पण तयार होतं. आणि आता बघा सगळं करत म्हणजे आम्ही जरा 5 वाजताच आलो होतो, जरा उशिराच आलो. तर संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळ झाली खूप डास चावतात. इतके डास की बघा ते गाठी आलेल्या आहेत. तरी मी ना ओढणी पांघरून घेतली होती. इतर वेळेस ना मी शर्ट घालत असते, पण मग म्हटलं जाऊ द्या आता मी जरा कंटाळा केला, पण तो कंटाळा मात्र खूप नडला बरं का. तर चला आता करते मस्त मटण रस्सा आता, कारण श्रावण जवळ येतोय ना, 2-3 दिवसावर आला. हो म्हणतात की आता चिकन मटण असं सगळं खाऊन घेऊ म्हणे 2-3 दिवसात. असं म्हटलं किती खाल्लं जाईल, पण असू द्या. कारण ना मला पण जरा नाशिकला जायचं आहे. 2-3 महिने कशी जाते, काय जाते, का जाते ते पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. मस्त असं मसाल्याचं छान असं काळं चिकन तयार झालेलं आहे, काळं लाल एकत्र मसाल्याचं. माझा घरगुती मसाला असतो काळा मसाला, व्हिडिओ तसे आपल्या चॅनलवर आहेतच. आणि आता लाईट गेलेली आहे, पण इन्व्हर्टरमुळे एक लाईट चालू आहे. तर असं भाकरी झालेल्या आहेत. एक भाकर जरा माझ्याकडनं खराबच झाली होती. अहो ना अशी मस्त तव्यावरची कडक फुगलेली भाकरी झाल्या, भाजी झाली. आणि आता तर इथपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत